या ठिकाणी पाहायला मिळते। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते राजू शिंदे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। राजू शिंदेंसह 6 नगरसेवक ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का। शिखर बँक घोटाळा प्रकरण एसआयटीकडून चौकशीची मागणी। अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। काही वेळा महायुतीच्या नेत्यांमध्ये विसंवाद। प्रवक्त्यांनी बोलण्याआधी आपल्या नेत्यांना विचारावं। नेत्यांनी हो बोलल्यानंतर बोलण्याची खुमखुमी पूर्ण करा। देवेंद्र फडणवीसांच्या प्रवक्त्यांना कानपिचक्या। मविया 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली। विरोधक खोटं बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो। मात्र विधानसभेमध्ये महायुतीच्या 200 जागा निवडून येतील। महायुतीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास। महायुतीबद्दल बोलणं टाळा, आपल्यामध्ये वाद होता कामा नयेत। पदाधिकाऱ्यांना अजित पवारांची तंबी। हलक्या कानाचे राहू नका, अजितदादांचं महायुतीमधल्या नेत्यांना आवाहन। संविधान बदल समान नागरी कायदा याबाबत गैरसमज पसरवले गेले। नकारात्मक भावना याबाबत पसरवली गेली। विरोधक यात यशस्वी झाले, याची किंमत आपल्याला मोजावी लागली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेनंतर विरोधक घाबरलेत। लाडकी बहीण योजना यशस्वी होऊ नये हा विरोधकांचा प्रयत्न। अजित पवारांची टीका। मनोज जरांगे पाटील आज परभणी दौऱ्यावर। जरांगेंच्या उपस्थितीमध्ये परभणीमध्ये आज जनजागृती शांतता महारॅलीचं आयोजन। मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा, मराठ्यांचं आरक्षण भुजबळांची मक्तेदारी नाही। असं केलंच तर एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही। हिंगोलीमधल्या बोलताना मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं। रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार। मनोज जरांगेंचा आरोप। सोमवारी सर्वपक्षीय बैठक, पण अजूनही निमंत्रण नाही। गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढावा। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। रॅली काढून मनोज जरांगे सरकारवर दबाव आणत आहेत। रॅली काढून भांडवलशाही, झुंडशाहीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे आरक्षण घेण्याचा प्रयत्न। ओबीसी नेते मंगेश ससाणेंचं वक्तव्य। खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस। जयंत पाटील, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, बाळासाहेब थोरात आंदोलनाला भेट देणार। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची 20 जुलै रोजी भव्य सभा। सभेला 20,000 कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती। एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक लढवणार। नाईक सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव। नाना पटोलेही अध्यक्षपदासाठी इच्छुक। नितेश राणे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यावर करूळ घाटाची पाहणी केल्यानंतर संतापले। निकृष्ट काम करून महामार्ग सुरू केल्यास वाहतूक रोखणार, राणेंचा इशारा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मुंबई महापालिकेच्या ए वॉर्ड ऑफिसला अचानक भेट। नागरिकांचे प्रश्न वेळीच सोडवा, नार्वेकरांची अधिकाऱ्यांना तंबी। विजय वडेट्टीवारांसोबत एकाच मंचावर येण्याचं प्रतिभा धानोरकरांनी टाळलं। चंद्रपूर गडचिरोलीच्या खासदारांच्या सत्कार सोहळ्याला प्रतिभा धानोरकर गैरहजर। बुलडाणा जिल्ह्यामधल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा, तर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना। रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही राजू शिंदे ठाकरे गटामध्ये जाण्यावर ठाम। राजू शिंदेंच्या प्रवेशाचे बॅनर झळकले। छत्रपती संभाजीनगरमध्ये लागले बॅनर। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का वगैरे काही नाही। तिकिटासाठी काही जण इकडे तिकडे जातात। राजू शिंदे ठाकरे गटामध्ये जाण्याच्या भूमिकेवर शेलारांची प्रतिक्रिया। लातूर नीट परीक्षा घोटाळ्यामधल्या मास्टर माइंड गंगाधरला अटक। नीट परीक्षेमध्ये गुणांमध्ये वाढ करण्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयनं ठोकल्या बेड्या। बारामतीच्या काटेवाडीमध्ये शरद पवार तुकोबांच्या पालखीचं स्वागत करणार। काटेवाडीमध्ये धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत होणार, तर दुपारी पार पडणार मेंढ्यांचं गोल रिंगण। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश करणार। बारामतीपासून काटेवाडीपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार वारीमध्ये पायी चालणार। बारामतीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये पवार कुटुंबियांचा बॅनरवर एकत्रित फोटो। शरद पवार, अजितदादा, सुरेंद्र पवारांचा एकाच बॅनरवर फोटो। राजकारणाच्या पंढरीमध्ये वारकऱ्यांच्या स्वागताचा बॅनरवर उल्लेख। आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन 24 तास सुरू। भाविकांच्या सोयीसाठी विठुरायचे दरवाजे 25 जुलैपर्यंत 24 तास खुले। श्री विठ्ठलाला थकवा जाणू नये यासाठी पाठीमागे कापसाचा लोड लावला जाणार। आजपासून 24 तास विठुरायचं दर्शन भाविकांना घेता येणार। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान। मंदिरातील 11 पुजाऱ्यांना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती।
पंढरपुरात कार्तिकी यात्रेला प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन सुरू करणार, भाविकांच्या सोयीसाठी 25% मनुष्यबळ वाढवणार, पुणे विभागीय आयुक्तांची माहिती. दिल्लीमध्ये आतापर्यंत 1,90,000 वारकऱ्यांवर आरोग्य उपचार, वारकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा. आषाढी वारीसाठी 380 लाखांच्या औषध खरेदीला मंजुरी, वारकऱ्यांच्या उपचारासाठी औषधांचा तुटवडा न होण्यासाठी राज्य सरकारची खबरदारी. संत सोपान काकांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यामध्ये पोहोचणार, आजचा मुक्काम कोराळे बुद्रुक इथे असणार. पंढरपूरच्या वारीसाठी गोंदिया जिल्ह्यामधून 21 बस सोडण्यात येणार, आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांची संख्या लक्षात घेता परिवहन महामंडळाचा निर्णय. पालखी सोहळ्याचा मार्ग फडणवीस नक्की पूर्ण करतील, भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचं वक्तव्य. हजारो वारकऱ्यांना घेऊन आमदार मंगेश चव्हाण पंढरीच्या दिशेने रवाना, मंगेश चव्हाणांकडून वारकऱ्यांसाठी 2 विशेष रेल्वेची व्यवस्था, 4,000हून अधिक भाविकांना घेऊन पहिली विशेष रेल्वे पंढरपूरच्या दिशेने रवाना. सौर ऊर्जा योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद, आतापर्यंत 1 कोटीहून अधिक अर्ज, मात्र पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये केवळ 16,000 रूफटॉप सोलर यंत्रणा कार्यान्वित. पेपर फुटी विरोधातील कायदा, विद्यापीठ पदवी परीक्षा, 10वी 12वीच्या परीक्षांनाही लागू करण्याची मागणी, पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक धनंजय कुलकर्णींचं मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन. साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट. मुंबईच्या अनेक भागामध्ये रात्रभर रिमझिम पाऊस, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. वसई विरार शहरामध्ये रात्रभर मुसळधार पावसाची बॅटिंग, दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज. रायगड जिल्ह्यामध्ये 19 गावांना भूस्खलनाचा धोका, महाडामधील 9, पोलादपूरमधील 6 गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीच्या गंगाखेडमध्ये महातपुरी महसूल मंडळामध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून नुकसानीची पाहणी. मुंबईतील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा, समाधानकारक पाऊस न पडल्यास मुंबईतील 10% पाणी कपातही वाढण्याची भीती. नवी मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट, मोरवे धरण क्षेत्रामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा, मोरवे धरण अद्यापही 70% कोरडं. भारतीय क्रिकेट संघाच्या विजय मिरवणुकीदरम्यान बंदोबस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सन्मान. मध्य रेल्वेवर आज दुपारी ब्लॉक, दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे मार्गावर ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही. धारावीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, ठाकरे गटाच्या नगरसेवकावर पोलिसांनी हात उचलल्याचा आरोप, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा धारावी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. एमएमआरडीएच्या धारावी अधिसूचित क्षेत्रामधील 2000 चौरस मीटर जागा धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय, प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी. कुलाबा वांद्रे शिप्स मेट्रो 3 मार्गिकेचा खर्च 37,276 कोटींवर, खर्च वाढल्यानं जायकाकडून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन 4,657 कोटींचं कर्ज घेणार. कुलाबा ते शिप्स मेट्रो 3 प्रकल्पातील स्थानकांच्या बांधकामासाठी तोडलेल्या 2,600 झाडांपैकी अवघ्या 584 झाडांचंच पुनर्रोपण, एमएमआरसीएलची उच्च न्यायालयाच्या विशेष द्विसदस्यीय समितीला माहिती. केईएम रुग्णालयामधील रुग्ण अहवालांच्या आवरणाचा वापर करून कागदी प्लेट बनवण्याचं प्रकरणाचा तपास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्तांच्या 1 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना. गोंदियामध्ये काकांचा खून करणाऱ्या पुतळ्याला जन्मठेप, 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला, अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल. गोंदिया जिल्ह्यामधल्या 636 शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांच्याकडून बदल्या. दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी शुभम आमरेचं आमरण उपोषण सुरू, उपोषणाच्या 6व्या दिवशी प्रकृती खालावली, अहमदनगरच्या अकोले तालुक्यामधील गणोरे गावामध्ये उपोषण सुरू. दुधाला 40 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं पुण्याच्या पंचरमध्ये रास्ता रोको आंदोलन, ठाकरे गटाची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. धाराशिवच्या परंड्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या प्रमाणपत्राचं वाटप, 210 लाभार्थ्यांना फायदा होणार. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पावसामुळे गळती, काही दिवसांआधीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली होती रंगरंगोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित.